देशमुख विधानसभा विशेषाधिकार समिती यांचा प्रस्ताव। माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो। दिनांक 23 जुलै 2021 रोजी सन्माननीय सदस्य डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड तालुक्यातील नगरसेवक, पंचायत समिती सभापती व इतर सदस्य यांच्यासह गंगाखेड तालुक्यातील वाढत चाललेले गुन्हेगारीचे प्रमाण, बेकायदेशीर गुटखा व दारू विक्री, मटका इतर बेकायदेशीर गुन्हेगारी रोखण्यासाठीचे निवेदन घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथे गेले असता व त्यांनी गंगाखेड तालुक्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणातील बाबत श्री जयंत मीना पोलीस अधीक्षक परभणी यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तुम्ही कसले लोकप्रतिनिधी मला कशाला कायदा शिकवता असे सन्माननीय सदस्यांबाबत अपमानास्पद भाषेत वक्तव्य करून व सन्माननीय सदस्यांना व इतर लोकांना अपमानित करून पोलीस बोलावून त्यांना कक्षाबाहेर काढल्यामुळे उद्भवलेल्या सन्माननीय सदस्यांचा व महाराष्ट्र विधानसभेचा विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंबंधित विशेषाधिकार समितीचा अहवाल विचारात घेण्यात यावा। या प्रकरणी समितीने खालील शिफारसी केलेल्या आहेत। श्री जयंत मीना तत्कालीन पोलीस अधीक्षक परभणी यांचे लोकप्रतिनिधी समवेतचे वर्तन पाहता त्यांची बदली किमान 3 वर्षासाठी अकार्यकारी पदावर करण्यात यावी। या कालावधीत त्यांचे लोकप्रतिनिधींच्या प्रति वर्तनात सुधारणा झाल्यास त्याच्या बदलाबाबत शासन फेरविचार करता येईल। याशिवाय संविधानाला अभिप्रेत असलेल्या जनतेचा व त्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींमार्फत शासनावर अंकुश या संकल्पनेला छेद देऊ पाहणारे वर्तन करणाऱ्या श्री जयंत मीना यांचे सदर वर्तनाप्रती सभागृहाची तीव्र नापसंती पोलीस महासंचालकांमार्फत श्री मीना यांना कळवण्यात यावी व याबाबत नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात घेण्यात यावी अशी समितीची शिफारस आहे। तसेच विधानमंडळ सदस्यांना सन्मानाची वागणूक देण्याच्या परिपत्रकातील तरतुदीनुसार श्री जयंत मीना यांच्यावर राज्याच्या मुख्य सचिवांनी नियमानुसार कारवाई करावी व त्याची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात घेण्यात यावी अशी ही समितीची शिफारस आहे। दिनांक 23 जुलै 2021 रोजी सन्मान्य सदस्य डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड तालुक्यातील नगरसेवक, पंचायत समिती सभापती व सदस्य यांच्यासह गंगाखेड तालुक्यातील वाढत चाललेले गुन्हेगारीचे प्रमाण, बेकायदेशीर गुटखा व दारू विक्री, मटका व इतर बेकायदेशीर गुन्हेगारी रोखण्यासाठीचे निवेदन घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथे गेले असता व त्यांनी गंगाखेड तालुक्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणाबाबत श्री जयंत मीना पोलीस अधीक्षक परभणी यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तुम्ही कसले लोकप्रतिनिधी मला कशाला कायदा शिकवता असे सन्मान्य सदस्यांसोबत अपमानास्पद भाषेत वक्तव्य करून व सन्मान्य सदस्यांना व इतर लोकांना अपमानित करून पोलीस बोलावून त्यांना कक्षाबाहेर काढल्यामुळे उद्भवलेल्या सन्मान्य सदस्यांचा व महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंदर्भातील विशेष अधिकार समितीचा अहवाल विचारात घेण्यात यावा। प्रश्न असा आहे की दिनांक 23 जुलै 2021 रोजी सन्मान्य सदस्य डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड तालुक्यातील नगरसेवक, पंचायत समिती सभापती व सदस्य यांच्यासह गंगाखेड तालुक्यातील वाढत चाललेले गुन्हेगारीचे प्रमाण, बेकायदेशीर गुटखा व दारू विक्री, मटका व इतर बेकायदेशीर गुन्हेगारी रोखण्यासाठीचे निवेदन घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथे गेले असता व त्यांनी गंगाखेड तालुक्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणाबाबत श्री जयंत मीना पोलीस अधीक्षक परभणी यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तुम्ही कसले लोकप्रतिनिधी मला कशाला कायदा शिकवता असे सन्मान्य सदस्यांसोबत अपमानास्पद भाषेत वक्तव्य करून व सन्माननीय सदस्यांना व इतर लोकांना अपमानित करून पोलीस बोलवून त्यांना कक्षाबाहेर काढल्यामुळे उद्भवलेल्या सन्मान्य सदस्यांचा व महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंबंधातील विशेष अधिकार समितीचा अहवाल विचारात घेण्यात यावा। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। प्रस्ताव संमत झाला। माननीय मुख्यमंत्री यांचा प्रस्ताव। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो। सन्माननीय विधानसभा सदस्य डॉक्टर रत्नाकर गुट्टे
यांनी श्री जयंत मीना तत्कालीन पोलीस अधीक्षक परभणी यांच्या विरोधात उपस्थित केलेल्या विषयाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणावरील विशेषाधिकार समितीचा अहवाल विचारात घेतल्यानंतर हे सभागृह सदरू अहवालातील समितीच्या अभिप्राय व शिफारशीशी सहमत असून असा ठराव करीत आहे की श्री जयंत मीना तत्कालीन पोलीस अधीक्षक परभणी यांचे लोकप्रतिनिधी समवेत वर्तन पाहता त्यांची बदली किमान 3 वर्षासाठी अकार्यकारी पदावर करण्यात यावी। या कालावधीत त्यांचे लोकप्रतिनिधींच्या वर्तनात सुधारणा झाल्यास त्यांच्या बदलीबाबत शासनास फेरविचार करता येईल। याशिवाय संविधानाला अभिप्रेत असलेल्या जनतेचा त्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीमार्फत शासनावर अंकुश या संकल्पनेला छेद देऊ पाहणारे वर्तन करणाऱ्या श्री जयंत मीना तत्कालीन पोलीस अधीक्षक परभणी यांचे सदर वर्तनाप्रती सभागृहाची तीव्र नापसंती पोलीस महासंचालकामार्फत श्री मीना यांना कळविण्यात यावी व त्याबाबतची नोंद त्यांचे सेवा पुस्तकात घेण्यात यावी। तसेच विधानमंडळ सदस्यांना सन्मानाची वागणूक देण्याच्या परिपत्रकातील तरतुदीनुसार श्री जयंत मीना तत्कालीन पोलीस अधीक्षक परभणी यांच्यावर राज्याच्या मुख्य सचिवांनी नियमानुसार कारवाई करावी व त्याची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात घेण्यात यावी। मी आता प्रस्ताव सभागृहाच्या मतास टाकतो। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। प्रस्ताव संमत झाला। आढावा द्या।